मित्रांनो, मंकीपॉक्सला WHO ने आता पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषित करून दिलंय। म्हणजे कोरोना नंतर आपल्याला हे सगळ्यात मोठं संकट येताना दिसतंय। म्हणजेच मंकीपॉक्स आता सगळ्या जगभरात पसरायला लागलंय। ते आपल्याला पहिले फक्त आफ्रिकेमध्येच बघायला भेटायचं आणि मेन म्हणजे आपला शेजारचा देश म्हणजेच पाकिस्तान यामध्ये सुद्धा त्याने एंट्री केलीये। मंकीपॉक्स आपल्याला एखाद्या संक्रमित व्यक्तीच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याने, त्याला टच केल्याने आणि त्याच्या जवळ गेल्याने सुद्धा होऊ शकतो। हा डोळ्याद्वारे, श्वासाद्वारे, नाकाद्वारे आपल्या बॉडीमध्ये एंटर करतो आणि हे आपल्याला संक्रमित व्यक्तीच्या वस्तू वापरल्याने किंवा माकड, उंदीर यांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आल्याने सुद्धा आपल्याला होऊ शकते। मंकीपॉक्स झाल्याने आपल्याला ताप येतो, डोके दुखतं, पाठ दुखते, हातपाय गळल्यासारखे वाटतात, हे त्याचे सिम्पटम्स आहेत। स्टार्टिंगला आपल्या हातावरती छोट्या छोट्या जखमा तयार होतात, नंतर याचं मोठ्या जखमेत रूपांतर होतं आणि आपल्या हातावर, पायांवर फोडं होण्यासारखं आपल्याला दिसून येतं। याला ठीक होण्यासाठी कंप्लीट 4 आठवड्यांपर्यंत आपल्याला टाइम लागतो। आता याने भारतात तर एंटर केलेलं नाहीये, पण आपला शेजारचा देश म्हणजेच पाकिस्तानात हा एंटर झालाय आणि पाकिस्तानात एंटर झाला म्हणजे भारतात यायला त्याला वेळ लागणार नाहीये। आता कोरोना नंतर सगळेच लोक लॉकडाऊनला कंटाळले। सगळे म्हणताय की कोरोना नंतर आता लॉकडाऊनची कंडिशन यायला नको। आता काही लोक म्हणताय की युट्यूबर्सला आफ्रिका सारख्या देशात जाणं बॅन करावं किंवा त्यांना तिकडनं इकडे येऊ देऊ नये, म्हणजे हा संक्रमण रोखण्याचा पर्याय आहे। म्हणून मित्रांनो, जेवढं होईल तेवढं सगळ्यांनी बाहेरच्या लोकांची कॉन्टॅक्ट टाळावा आणि सुरक्षित राहावे। तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून द्या।